नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गायकवाड. तुम्ही मला ओळखताय. आज खूप दिवसांनी असा एक अचानक भयानक प्लॅन घेऊन आज मी फिरायला निघालेलो आहे. गोव्याला निघालेलो आहे आणि तोही माझ्या फॅमिलीसोबत. आम्ही तिघेजण आता गोव्याला निघालेलो आहोत. कळव्या नाक्यावरनं टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून आम्ही बस बुक केलेली आहे. अचानक म्हणजे 5 वाजता ठरलं आहे की आम्ही गोव्याला जातो आणि 7 वाजता मी आता कळव्या नाक्यावर आलेलो आहे बस पकडण्यासाठी. चला, पुढचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. तर आता आम्ही आपट्याला आलेलो आहोत. आपटा फाटा, आपट्या रोडवर जो हॉटेल आहे तिथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत. हॉटेल वैष्णवी आहे. इथे अनेक बसेस इथे थांबलेले आहेत. इथून पुढे आम्हाला 2 बसेस आहेत. मला समजलं नसेल, अचानक भयानक प्लॅन झाल्यामुळे आम्हाला 2 बसेस आहेत. बघूया, चला जेवायला जाऊया. मित्रांनो, 2-2:30 वाजलेले आहेत. धुकं बघा. म्हापसा बस स्टँडला आम्ही आता पोहोचलेलो आहेत. गोव्याला म्हापसा बस स्टँड. मुंबईवरनं ठाण्यावरनं आलेल्या गाड्या इकडेच थांबतात. गोवा 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 सिद्धू बोले तो गोवा 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 गोवा. मित्रांनो, आता म्हापसा वरनं आम्ही बागा बीचला आलेलो आहे. माझ्या मागे बघू शकता, याच बसने आम्ही आलेलो आहे. टॅक्सी करण्याचं कारण नव्हतं, पण आम्ही बसने बोललो स्वस्तात येऊ. टॅक्सी तुम्हाला इकडे बागा बीचपर्यंत 500 ते 600 रुपयात आणते आणि रिक्षा तुम्हाला 400 ते 300 रुपयात आणते. तर तुमच्यावर आहे, तुमची निवड आहे. आम्ही बसने आलेलो आहे. बसने फक्त 40 रुपये एकाचे घेतलेले आहेत. बघा, ही बस आहे. आणि आता बागा बीचच्या जवळच ते फूड हाऊस बोलू शकता तुम्ही. सगळ्या प्रकारचे फूड्स एकत्र जवळच आहे. मोठ्या हॉटेलला न जाता आम्ही इथे आलेलो आहोत. आणि इथेच मागे आम्ही आमचा रूम चेक इन केलेला आहे. इकडे येऊन तुम्ही डायरेक्टही रूम करू शकता, पण विकेंडला आलात तर रूम्स फुल असतात, त्यामुळे आधी बुकिंग करत जा. पण जर वीकडेजला आलात तर तुम्हाला नक्कीच रूम मिळतील. माझ्या मागच्या साईडलाच समुद्र आहे. आता दुपार आहे, तर आम्ही आता लगेच जाणार नाहीत. बघूया आपण आता कुठे जाऊया. पहिला पोट भरून खाऊया. स्वरांश, तू कुठे आलाय? कुठल्या गावाला? मुरबाडला आलोय. अरे, आपण गोव्याला आलोय ना. गोवा. सकाळी सकाळी आता आलेलो आहोत आम्ही अवर लेडी इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च. पणजीममधलं सर्वात फेमस असं व्हाईट चर्च असंही म्हणतात ह्याला. अनेक मूवीजमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पणजीममधील सर्वात महत्त्वाचं आणि फेमस असं व्हाईट चर्च. आता आपण आहोत बागा बीचला. गोव्याची शान म्हणजे बागा बीच. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, आता सनसेटचा वेळ झालेला आहे. हळूहळू बीचवरची गर्दी वाढत चाललेली आहे. हीच बागा बीचची शान. अनेक मित्र मैत्रिणी, कपल्स दररोज हजारो लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. त्यातलाच एक महत्त्वाचा बीच बागा बीच. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोवा पूर्ण भरलेला असतो. आणि जर येणार असेल तर पहिला बुकिंग करून या. बीचवरची माझ्या आणि मस्त रोडवरची ट्रिप्स असते. रुपलीचा डॅन्स भारी स्वरांची. बीचवरचं आवरून आम्ही संध्याकाळी आलेलो गोव्याच्या बागामधील हँडीक्राफ्ट मार्केटमध्ये. तिकडे असाल बागाला तर तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या. संपूर्ण वस्तू या खूपच वेगवेगळ्या असतात आणि काही अँटिक वस्तूही तुम्हाला मिळतील इथे. महिलांसाठी आम्ही आलेलो आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत अगोडा फोर्टला. बागा बीचवरनं अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. 9 ते 10 किलोमीटर अगोडा फोर्ट आहे. तर गोव्याला येतात एकदा नक्कीच भेट द्या. तर तुम्ही मागे हा जो रस्ता इथे एंट्री पॉईंट आहे.
तुमची बाईक पार्किंगची फी तिथेच घेतली जाते. बाईक्स तुम्ही आणि कार्स काय असतील ते इथे पार्किंगला लावा. आजूबाजूला खाण्याची आणि शॉपिंगची दुकान आहेत जी प्रत्येक बीच जवळ तुम्हाला दिसतात. इकडे एंट्री आहे आणि त्याचा एंट्रीला तिकीट पण आहे. आता आपण जाऊ तेव्हा बघूच किती तिकीट आहे तुम्हाला सांगतो. आजूबाजूचा परिसर, फोर्टच्या बाजूलाच एक लाईट हाऊस पण आहे, त्यालाही तुम्ही जाऊन व्हिजिट देऊ शकता. बघूया आतमध्ये जाऊया चला. अगोडा फोर्ट एंट्री केलेली आहे. भारतीय नागरिकांसाठी ते 25 रुपयांचं तिकीट आहे आणि फॉरेनर्ससाठी 300 रुपये. तर आता आपण फोर्टमध्ये आतमध्ये आलेलो आहोत. स्वरांच चल बाबा. शौचालय आहे इथे. अप्पर फोर्ट अगोडा. उपरी किल्ला हा पोर्तुगाली किल्ला आहे. इथे मला थोडीशी इन्फॉर्मेशन वाचून समजलेलं आहे. पोर्तुगालचा आहे, पोर्तुगीज. इथे बघू शकता तुम्ही. वा, त्या काळी बांधलेलं आहे. आय थिंक इथे पाणी असावं त्यावेळी. साईडला वा. हा एंट्रन्स पॉईंट बघा तुम्ही. जसा आपल्या किल्ल्यांमध्ये असतो तसाच असावा एंट्रन्स. म्हणजे वरती जाण्याचा रस्ता आहे, एंट्रन्स नाही बोलू शकत. समोर तुम्ही पाहत असलेला भाग म्हणजे हा किल्ल्याच्या आतील भाग आहे. हाच जो रस्ता आहे जो आतमध्ये जातो. आतमध्ये जे काय आहे, पाण्याची टाकी आहे की जेल आहे हे खाली जाऊनच समजेल. वरच्या भागातून मागे पाहिलं तर तुम्हाला निळाशार समुद्र दिसतो. दूर दूर पसरलेला समुद्र आणि समोर एक बेट आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य. संपूर्ण किल्ला तुम्हाला इकडून पाहता येतो. चला खाली जाऊया पाहायला. किल्ल्याचा मध्यभाग आहे. ते खाली काही असावं. बघूया तिथे वाचून आपल्याला कळेलच पुढे. ही किल्ल्याच्या वर त्यांनी त्या काळात बांधलेली ही पाण्याची टाकी आहे. त्यासाठी की तिथे खाली पायऱ्या जायला. त्या काळात इथे पाणी साठवत असतील, आता तर नाही आहे. हा किल्ल्याचा मागचा भाग आहे, बघू शकता तुम्ही. संपूर्ण समुद्र, दूर दूर पसरलेला समुद्र आणि समुद्र आणि समुद्र. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो हॅलो. आम्ही गोव्याला आलेलो आहोत. गोव्यामध्ये अगोडा फोर्ट है ना. स्वरान तुला मज्जा आली. मी काय विचारते बघ ना, तुला मज्जा आली का इकडे येऊन? काय काय केलं बाळा तू? स्वरांश तसा बोलायला. चला आता हा किल्ला फिरून झालेला आहे. आता ह्याच किल्ल्याच्या खालच्या बाजूला जाऊया, म्हणजे लोअर फोर्ट अगोडा. तो लोअर फोर्ट अगोडा म्हणजे जे अगोडा किल्ला आहे त्याचा खालचा भाग. त्याला सिक्वेरियम फोर्ट पण बोलतात, सिक्वेरियम बीच बोलतात.
व्ह्यू बघा, कडक व्ह्यू आहे. अगोडा पोर्ट, लोअर अगोडा बीच, सिक्वेरियम पोर्ट, काही म्हणू शकता तुम्ही याला. हा तो भाग आहे, म्हणजे आय थिंक एनिमीज वगैरे किंवा युद्धनौका ज्या येत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा भाग असू शकतो. त्या काळातला पोर्तुगीजांचा किल्ला आहे. फोर्ट, सिक्वेरियम, अगोडा लोअर फोर्ट बघू शकता तुम्ही. पॅरासेलिंग एकदा नक्कीच करा. ते बघा समोर तुम्ही पाहतात, मस्त पॅराशूटला तुम्हाला बांधतात, बोट फिरते मस्त हवेत. बीच बघा, तुम्हाला जर शांतता हवी असेल ना तर तुम्ही या बीचवर येऊ शकता. अगोडा बीच, अगोडा सिक्वेरियम बीच. तर मित्रांनो, अगोडा बीच, सिक्वेरियम बीच आता आम्ही पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे. आता पुढे जातोय पुढच्या बीचवर. गोवा म्हणजे बीचेसची खाण, सर्वत्र बीचेसच बीचेस. अजूनही गोव्याची मस्ती पार्ट 2 मध्ये नक्की बघा.